तिकडे अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। आतापर्यंत 28 बिबटे जेरबंद करण्यात आलेत। अहिल्यानगरमध्ये मात्र बिबट्यांचे हल्ले वाढतच चाललेत। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे। 37 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहे। आपण जर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी जर पाहिलं तर 11 बिबटे जे आहे या ठिकाणी रोपवाटिकेमध्ये जेरबंद करण्यात आलेले आहे। 25 ते 30 बिबटे जे आहे ते पकडण्यात आले आहे आणि वेगवेगळ्या रोपवाटिकेमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। कोपरगाव असेल, राहता असेल, श्रीरामपूर असेल, राहुरी असेल, अशा विविध ठिकाणाहून त्यांना ह्या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे। आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 1100 पेक्षा अधिक बिबटे जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे आणि जवळपास 500हून अधिक या ठिकाणी पिंजरे जे आहे ते ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे। 11 बिबटे जे आहे ते जेरबंद करण्यात आलेले आहे आणि एकंदरीत अजून जे बिबटे जे आहे ते जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी पिंजरे जे आहे ते लावण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।